आर्थिक वर्षामध्ये कोणतीही करवाढ नसलेलं कोल्हापूर महानगरपालिकेचं 2021-22चं सुधारित आणि 2022-23चं नवीन शिल्की अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी आज सादर केलं। महसुली आणि भांडवली अपेक्षित 673 कोटी 70 लाख जमा धरण्यात आले असून 672 कोटी 71 लाख खर्च अपेक्षित आहे। विशेष प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या जमा खर्चाचं स्वतंत्र अंदाजपत्रक सोबत सादर केलं असून त्यामध्ये 245 कोटी 49 लाख रुपये अपेक्षित जमा, 241 कोटी 30 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। नवीन आर्थिक वर्षामध्ये नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येणार असल्याचं डॉक्टर बलकवडे यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूर महानगरपालिकेवर गेली 1.5 वर्ष प्रशासकीय कामकाज सुरू आहे। त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी महापालिकेच्या प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला। विशेष म्हणजे कोणतीही करवाढ नसलेला यंदाचा अर्थसंकल्प आहे। कोटीतीर्थ तलावाचं प्रदूषण कमी करणं आणि संवर्धन करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याकरिता 2 कोटी 95 लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आलाय। कळंबा फिल्टर हाऊसमध्ये वाया जाणाऱ्या पाण्याचं रिसायकलिंग करण्यासाठी 1 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आलेत। पाणी पुरवठा बिलिंग यंत्रणा बळकट करण्यासाठी पाणी रिडिंगकरिता AMR मशीन बसवणं प्रस्तावित आहे। टेमलाईवाडी उड्डाणपुलाच्या खाली हरितपट्टा विकसित करण्यात येणार असून त्यासाठी 65 लाख रुपयांची तरतूद केली आहे। कणेरकर नगरमधल्या ओपन स्पेसमध्ये उद्यान आणि हरितपट्टे विकसित करण्यासाठी 36 लाख रुपयांची तरतूद झाली आहे। इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशन उभारणी करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात सवलत दिली जाणार आहे। बिंदू चौक बुर्जाच्या ठिकाणी व्हर्टिकल गार्डनसाठी 29 लाख रुपये खर्च अपेक्षित असून हे गार्डन उभारल्यानंतर 3 वर्षाकरिता 4.5 लाख रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आलाय। इराणी खणीतील गाळ काढून पुन्हा स्वच्छ पाण्यानं खण भरण्याची तरतूद केली आहे। वॉटर फाउंटन उभारणी, वृक्षगणना, हेरिटेज वृक्ष संवर्धनाचं काम प्रस्तावित करण्यात आलंय। नदी प्रदूषण रोखण्यासाठी 10 MLD सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं काम सुरू असून ते मे अखेर पूर्ण होणार आहे। महापालिकेच्या दवाखान्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये नर्सिंग प्रशिक्षण केंद्र, मेडिकल लायब्ररी सुरू करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद झाली आहे। गांधी मैदान, सानेगुरुजी वसाहत परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यासाठी 40 लाखांचा खर्च अपेक्षित आहे। घनकचरा व्यवस्थापनासाठी टोप इथली लँडफिल साईट विकसित करण्यात येणार आहे। कोल्हापूर शहरातील मृत कुत्रा, मांजर, लहान जनावरं यांच्या पर्यावरणपूरक विल्हेवाटीसाठी स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसवण्याचा प्रस्ताव आहे। खर मातीची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेचं काम मे अखेर पूर्ण होईल असं प्रशासकांनी सांगितलं। कसबा बावड्यातील पॅव्हिलियन मैदान विकसित करण्यासाठी 1 कोटी 11 लाख रुपयांच्या प्रस्तावित कामाला मान्यता देण्यात आली आहे। रंकाळा तलाव परिसर विकासासाठी 9 कोटी 84 लाख रुपयांचा आणि रंकाळा बोटॅनिकल गार्डन ग्रंथालय थीम पार्क विकासासाठी 7 कोटी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय। या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून आगामी वर्षात ही कामं पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। हेरिटेज वास्तू संवर्धनासाठी 50 लाखांची तरतूद केली आहे। IT पार्क विकसित करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव असून अंदाजपत्रकामध्ये तरतूद केली असल्याचं बलकवडे यांनी सांगितलं। महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। यासह शिवाजी विद्यापीठानजीक सायकल ट्रॅक उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। कसबा बावडा इथला स्विमिंग टँक अद्ययावत करण्यासाठी 90 लाखांचा निधी मंजूर केलाय। महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा तयार करण्यात येते। महापालिकेच्या वतीनं क्रीडा स्पर्धाही घेण्यात येणार असून त्यासाठीही निधी मंजूर केलाय। महापालिकेच्या उत्पन्न वाढीकरता शहरातील सर्व मिळकतींना घरफाळा लागू करण्यासाठी GISच्या माध्यमातून शोध मोहीम राबवण्यात येणार आहे। पर्यटन वाढीसाठी खासबाग मैदानात प्रायोगिक कुस्ती आणि मैदानी खेळाचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। CRS फंडामधून कोल्हापूर शहरातील विविध जागा विकसित केल्या जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। महापालिकेच्या प्रस्तावित अंदाजपत्रकात महिला बाल कल्याण कार्यक्रमासाठी 5%, अपंग कल्याण कार्यक्रमासाठी 5%, तर मागास निधी 5% आरक्षित करण्यात आलाय। इलेक्ट्रिक CNG धोरणाप्रमाणे महिलांसाठी 2 नवीन बसेस खरेदीसाठी प्रस्तावित असल्याचं प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आळसूड, शिल्पा दरेकर उपस्थित होत्या।